ही कथा आहे अवजार बघून मावशी झाली गयाळ. सर्व माझ्या युट्यूब फॅमिलींना गोड गोड नमस्कार. कसे आहेत सगळे मजेत ना? आजची कथा थोडीशी वेगळी आहे. यात राग नाही, वाद नाही, युद्ध नाही. यात आहे फक्त दोन माणसांची अनुभवलेली ओढ, चुकीच्या वेळी जागी झालेली भावना आणि एकमेकांच्या कुशीत हरवून गेलेले क्षण. ही कथा आहे माझी आणि माझ्या लांबच्या चुलत मानलेली मावशी राधिकाची. मागील कथेत मी सुरभीला म्हणजे माझ्या मैत्रिणीला सासरी जाण्यापूर्वी तिच्या मनातील गैरसमज दूर केले होते, पण त्या रात्रीचे एक साक्ष राधिका मावशीकडून झाली आणि तिथूनच या कथेला सुरुवात होते. सुरभी गेल्यानंतर मी सुरभीला सासरी सोडून आलो होतो. घरात पसरलेली शांतता मला खूप उदास करत होती. 4-5 दिवस मी ती होती तेव्हा खूप अशा गप्पा झाल्या. आता ती नव्हती, तिची आठवण येत होती. राधिका मावशी स्वयंपाकघरात होती. मी हॉलमध्ये टीव्ही बघत होतो, पण लक्ष टीव्हीवर नव्हतं. थोड्या वेळात मावशी काम आटोपून माझ्या जवळ आली. ती माझ्या शेजारी बसली. काय रे, उदास दिसतोयस? सुरभीची आठवण येतेय का? हो मावशी, ती होती तेव्हा खूप मजा केली. दिवस कसे गेले कळलंच नाही. हो का? काय मजा केली ते सांग ना मला, मग आपणही करू. तिचं हे बोलणं ऐकून मी थोडासा गोंधळलो. मी म्हणालो, पत्ते, व्हिडिओ गेम असं काहीतरी आम्ही करत राहिलो. तिने हलके हसून डोकं हलवलं. काही दिवसापूर्वीची गोष्ट. मी बाहेरून फिरून आलो तेव्हा मावशी आमच्या बेडरूम मधून बाहेर येत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. ती मला पाहतच म्हणाली, आलास का? चल जेवायला. आम्ही काही न बोलता जेवण केलं, पण माझ्या मनात शंका होती. मावशीने काहीतरी पाहिलं आहे का? तिने काहीतरी ऐकलं आहे का? जेवण आपटल्यावर मी हॉलमध्ये बसलो. मावशी किचन आवरत होती. थोड्या वेळात ती आली आणि माझ्या जवळ बसली. राजू, मला एक गोष्ट दाखवायची आहे, चल. तिने माझा हात धरला. तिचा हात थोडासा थरथरत होता. मी तिच्या बरोबर बेडरूम मध्ये गेलो. तिने बेडवर कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेली एक बेडशीट हातात घेतली. ती हळूहळू उघडत गेली. तिचे काही डाग होते, जुने पण अजूनही ओलसर वाटणारे. हे काय आहे सांग. मी गप्प राहिलं. माझी जीभ बोलण्याची झाली होती. तू आणि सुरभी रात्रभर हा खेळ खेळत होता का? मी डोळे खाली घातले. मावशी, मी सांगतो, पण तू आईलास काही सांगू नकोस. आता घाबरलास? हे करताना काय वाटलं नाही का? सुरभीचं लग्न झालंय तरीही तिने हे केलं. इतकी ओढ होती का तिला? माफी मावशी, परत कधी असं होणार नाही. ती थोडी शांत झाली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं चमकत होतं. राधिका मावशी म्हणजे शांत नदीसारखी. तिला कधी कोणीच चिडवलेलं पाहिलं नव्हतं. ती माझ्यावर नेहमी मुलांसारखं प्रेम करत असे. सुट्टीत आलो की लाड करायची. ती गोरी आहे, वय 40, पण दिसते तिची. शेतातली कामं, घरातली कामं यामुळे तिचं शरीर व्यवस्थित आहे, पण ती कधी नट्टापट्टा करत नाही. तिच्यात एक साधेपणा आहे. तिचे गोरेपण, तिचा चेहरा, तिच्या हातातली माया, या सगळ्यामुळेच ती वेगळीच भासते. पण त्या दिवशी तिच्यात काहीतरी बदललं होतं. तिची नजर, तिचा आवाज, तिचा बोलण्याची जवळीक सगळं वेगळं होतं. मी तिला म्हणालो, मावशी तू मला घाबरवतेस. ती माझ्याकडे बघत राहिली. मग ती म्हणाली, तुला काय माहित माझ्या एकटेपणाची रात्र. काकांनी वर्षानुवर्ष माझ्याकडे तशा नजरेने पाहिलं नाही. हात हाताला लागलं नाही. मी फक्त जवळ व्हायचं होतं. कोणीतरी माझ्या मानेभोवती हात टाकावा, मला घट्ट धरावं असं वाटतंय. तिचा आवाज मोडला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी तिच्याकडे बघत राहिलो. हीच ती मावशी होती जिने मला लहानपणी उबदार कुशीत घेतलं होतं. आज तीच कुशी कोणासाठी तरी रडत होती. मी तिच्या जवळ गेलो. तिने माझा हात धरला. तिची बोटं थरथरत होती. मला भीती वाटतेय राजू, मी चुकतेय का? भीती दोघांनाही वाटतंय मावशी. ती उभी होती. मी तिच्या समोर. तिने डोळे मिटले. मी हळूहळू हात तिच्या खांद्यावर ठेवला. ती थरकाप उठली. सोडू नकोस मला आता. मी तिचे हात माझ्या खांद्यावर ठेवले. तिने माझ्या मानेभोवती हात गुंडाळले. मी तिला हळूवारपणे माझ्याकडे ओढून घेतलं. तिचे डोके माझ्या छातीवर होते. तिचा श्वास माझ्या अंगावर पडत होता. तिचे केस माझ्या बोटात अडकत होते. आम्ही एकमेकांच्या कुशीत हरवलो होतो. ती हळूहळू रडली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. तिचे अश्रू माझ्या शर्टवर पडत होते. खूप दिवस झाले कोणी मला असं धरलं नाही. माहित आहे मावशी, तुला माहित आहे का, मी आजपर्यंत कधी तुझी तशी नजरेने बघितलं नाही कोणाकडे, पण आज मी कुमकुवत झाली. कुमकुवत होणं म्हणजेच चुकणं नव्हे मावशी. ती वर बघितली. तिचे डोळे लाल झाले होते. तिने हळू हात माझ्या गालावर ठेवला. तू खूप चांगला आहेस. कपड्यावरून हात. तिने माझा हात हळूहळू तिच्या हातात घेतला.
ती माझी बोटे एक एक करत हातात घेत होती. मग तिने माझा हात तिच्या गालाशी लावला. तिचा गाल थंड होता पण तिचे हात उबदार. तुझे हात किती कोमल आहेत. मी काही बोललो नाही. तिने माझा हात तिच्या मानेभोवती फिरवला. माझी बोटं तिच्या गळ्यावर होती. तिने डोळे मिटले. असंच थोडा वेळ राहू दे. मी तिच्या मानेवर हात ठेवला. तिचा श्वास वेगाने होता. तिने माझा दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवला. मी हळूवारपणे तिच्या कमरेला स्पर्श केला. तिचा पदर हलला. तिने माझा हात तिच्याकडे ओढला. भीती वाटतेय का मला हात लावायला? नाही मावशी, भीती वाटतेय की हे खूप पुढे जाईल. पण तुझे हात माझ्या अंगावर आहेत हे खरं आहे ना? आणि हे मला बरं वाटतंय. एकमेकांच्या खुशीत आम्ही पुन्हा एकमेकांना घट्ट मिठी मारली. यावेळी मी तिला थोडं जोरात धरलं. तिने मला घट्ट धरलं. आमची छाती एकमेकांना लागत होती. तिचे डोके माझ्या खांद्यावर होते. माझे हात तिच्या पाठीवर फिरत होते. तिची बोटं माझ्या केसातून फिरत होती. किती वेळ आम्ही असे उभे होतो मला आठवत नाही. फक्त एवढं माहित आहे की त्या क्षणी जगातलं सगळं काही विसरलं होतं. फक्त ती होती, मी होतो आणि आमच्या दरम्यान उभ होती. तिने हळूहळू मला दूर केलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. हे बरोबर नाही राजू. मी तुझी मावशी, माहित आहे. पण आज रात्री तू मला परत जिवंत केलंस. मी तिचा हात हलका सोडला. मी कधीच सोडणार नाही कोणाला मावशी. सांगणार नाही. मी कधीच कोणाला सांगणार नाही मावशी. मी पण नाही. पण हे क्षण मी विसरणार नाही. ती हसली. हळूहळू दुखाने भरलेलं हसू. ती मागे सरकली. तिने आपले कपडे सरळ केले. तिचा पदर व्यवस्थित केला. माझ्याकडे बघितलं. आता जाऊन झोप. उद्या सकाळी लवकर उठायचंय. हो मावशी. मी बाहेर पडत होतो तेव्हा ती म्हणाली, राजू. मी मागे वळून बघितलं. खरंच सांगतोय, मी आयुष्यात कधी एवढी जवळ आली नव्हती कोणाच्या. पण तुझ्याशी वेगळं वाटलं. मी काही बोललो नाही. फक्त हसलो. त्या रात्री मी झोपलो नाही. मावशीच्या बेडरूम मध्ये उजेड होता. तीही जागी होती. दोन्ही दार बंद होती. एकमेकांना भेटायचं नव्हतं पण एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव होती. सकाळी मी उठलो तेव्हा मावशी स्वयंपाकघरात होती. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत काहीतरी बदल नव्हता. ती नेहमी सारखी होती. फक्त तिचे हात थोडे थरथरत होते. चहा घेणार का? हो. तिने मला चहा दिला. तिची बोटं माझ्या बोटांना भिडली. एक क्षण मग ती मागे सरकली. दुपारी मला जायचं होतं. मी बॅग आवरली. मावशी दाराशी उभी होती. येतो मावशी, येतो पुन्हा. मी बाहेर पडलो. दारातून उभी राहून तिने हात हलवला. तिच्या डोळ्यात पाणी होतं पण तिने हसायचा प्रयत्न केला. मी गाडीत बसलो. मागे वळून बघितलं. ती अजूनही दारात उभी होती. तिचा पदर वाऱ्यात उडत होता. तो शेवटचा क्षण होता. त्या क्षणानंतर मी मावशीशी कधीही तसे बोललो नाही. तिनेही कधी त्या रात्रीचा उल्लेख केला नाही. पण त्या रात्रीची मिठी, तिची थरथर, तिच्या डोळ्यातले अश्रू आणि तिच्या हातात तो थरकाप, ते सगळं माझ्या मनात कायम राहिलं. कधी कधी नाती सगळ्यात कुमकुवत असतात तेव्हा जवळीक सर्वात गहिरी होते. पण ती जवळी चुकीच्या वेळी आली तरी तिच्यातील प्रेम आणि माणुसकी नाकारता येत नाही. राधिका मावशी पुन्हा कधी माझ्याकडे त्याचे बघितलं नाही पण त्या रात्रीत मिठीत तिची थरथर आणि तिच्या डोळ्यातले अश्रू हे माझ्या मनात कायम राहिले. राधिका मावशी माझी भेट झाली. तिच्या एकटेपणाने माझा हात थरथरला आणि आम्ही एकमेकांच्या कुशीत हरवलो. पण तो फक्त एक संध्याकाळ होता. ती एक रात्र अजूनही बाकी होती. ज्या रात्री मावशीने तिचा नाईट ड्रेस परिधान केला होता. ज्या रात्री मी फक्त नाईट पॅन्ट मध्ये होतो. ज्या रात्री आम्ही दोघेही एकमेकात इतके हरून गेलो होतो की बाण राहिलं नाही. आणि हो, ही कथा फक्त त्या रात्रीची नाकोशा वाटणाऱ्या भावनाची पण नाकारता न येणाऱ्या ओढीची. संध्याकाळी मावशीने मला जेवण घातलं. जेवताना तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या नजरेत काही विचारणा होती पण ती गप्प होती. मी पण गप्प होतो. जेवण झालं. मी हॉलमध्ये बसलो. टीव्ही सुरू होता पण लक्ष नव्हतं. मावशी किचन आवरून आत गेली. मला वाटलं ती आता झोपेल. पण थोड्याच वेळात ती परत आली. तिने तिचा नेहमीचा साडीचा पेहराव बदलला होता. मी हलक्या गुलाबी रंगाच्या नाईट ड्रेस मध्ये होती. तो ड्रेस तिच्या गुडघ्यापर्यंत होता. बाही लांब होत्या पण तिच्या अंगावर तो हलकासा उतरला होता. तिचे खांदे, तिचा गळा, तिचा हात, सगळं साधं पण मोहक. मी तिच्याकडे बघत राहिलो. ती म्हणाली, काय बघतस? कधी बाईला नाईट ड्रेस मध्ये बघितलं नाहीस का? बघितलंय मावशी पण तुझ्यासारखं कधी नाही. ती हसली. तिच्या हसण्यात एक हलकीशी लाज होती. तू सुद्धा आता झोपायची तयारी कर. नाईट पॅन्ट घाल. मी आज जाऊन माझी निळ्या रंगाची सैलाची नाईट पॅन्ट घातली. वर एक साधा टी शर्ट. मी बाहेर आलो तेव्हा मावशी बाल्कनीत उभी होती.
ती चंद्राकडे बघत होती. मावशी थंडी वाटते, आत ये. ती आत आली. दार बंद केलं, दिवे मंद केले. ती माझ्या समोर उभी होती. तिचा ड्रेस थोडा सरकला होता. तिच्या गळ्यावरती एक छोटीशी दोरी दिसत होती. तिने माझ्याकडे बघितलं. तिचे डोळे भिजलेले होते. राजू, आज रात्री मला एकटं सोडू नकोस. नाही सोडणार मावशी. तिने हात पुढे केला. मी तिचा हात घेतला. तिने मला हळू माझ्याकडे ओढलं. मी तिच्या जवळ गेलो. तिने डोळे मिटले. मी माझे हात तिच्या खांद्यावर ठेवले. तिचा ड्रेस हलका होता. मला तिच्या हाताची ऊब जाणवत होती. तिने माझ्या मानेभोवती हात गुंडाळले. असं दर मला घट्ट, खूप घट्ट. मी तिला माझ्याकडे ओढून घेतले. तिचे डोके माझ्या छातीवर, तिचे केस माझ्या हनुवटीला घासत होते. तिचा श्वास माझ्या गळ्यावर पडत होता. आम्ही दोघंही एकमेकात हरवलो. नाईट ड्रेस आणि नाईट पॅन्ट. आम्ही जवळ होतो, खूप जवळ होतो. तिचा नाईट ड्रेस पातळ होता. मला तिच्या कमरेला हलका स्पर्श जाणवत होता. माझा हात तिच्या पाठीवरून हळूहळू फिरत होता. ती माझ्या कमरेवर हात ठेवून होती. तुझी नाईट पॅन्ट खूप सैल आहे. तुझा ड्रेस खूप हलका आहे. त्यामुळे काय झालं? त्यामुळे तू मला खूप जवळ वाटतोस. ती थोडी वेळ बघितली. तिचे होठ हलके उघडे होते. तिचे डोळे अर्धे मिटले होते. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवले. तुझं हृदयाचं ठोकं ऐकू येतंय. तुझंही. भीती वाटतंय का तुला? थोडी, पण तू आहेस म्हणून बरी वाटतंय. बसणं, जवळ येणं. आम्ही बेडवर बसलो, एकमेकांच्या शेजारी. माझा हात तिच्या खांद्यावर होता. तिची बोटं माझ्या हातात होती. ती माझ्या मांडीवर डोके ठेवून पडली. मी तिच्या केशात बोटे फिरवत होतो. तिचे डोळे मिटले होते. किती दिवस झाले कोणी माझ्या डोक्यावर हात ठेवून. आता झालं हो, पण हे संपेल ना सकाळी. मावशी, संपणाऱ्या गोष्टी म्हणून सुंदर नसतात. काही गोष्टी आठवण म्हणून राहतात. ती उठली, माझ्याकडे बघितलं. तू फार चांगला बोलतोस राजू. तू फार चांगली ऐकतेस मावशी. तिने हसून माझा हात घट्ट धरला. रात्र खूप झाली होती, पण आम्हाला झोप येत नव्हती. मावशी उठली. मला पाणी प्यायचं. मी पाणी आणून दिलं. तिने 2 घोट घेतले, मग माझ्याकडे बघितलं. तुला पण प्यायचं का? मी तिच्याच ग्लासमधून पाणी प्यायलो. तिने बघितलं, पण काही बोलली नाही. आपण एकाच ग्लासमध्ये प्यायलो. हो, त्यात काय झालं? काही नाही. फार छान वाटलं. ती पुन्हा माझ्या जवळ आली. यावेळी तिने माझा हात तिच्या कमरेवर ठेवला. थोडा वेळ असंच बसूया. बोलू नकोस, फक्त जवळ राहू दे. आम्ही दोघेही गप्प बसलो. दिवे मंद. खिडकीतून चंद्राचा हलका उजेड येत होता. तिच्या ड्रेसवर तो उजेड पडत होता. ती चंद्रासारखी दिसत होती. ती जवळ येते, मी जवळ येतो. ती माझ्या कुशीत येऊन बसली. तिचे डोकं माझ्या खांद्यावर, माझे हात तिच्या कमरेवर. तिने माझा हात घेतला आणि तिच्या गालाजवळ नेला. तुझे हात थंड आहेत. तुझे गाल उबदार आहेत. मग असंच ठेव. मी तिचा गाल हातात घेतला. तिने माझ्या हाताची बोटं घेतली. हळूहळू, हलके, पण फार हळू. मला माफ कर राजू, मी कमकुवत झाली. कमकुवत असणं म्हणजे चुकणं नव्हे मावशी. मग हे बरोबर आहे का? बरोबर काय आणि चूक काय मला कळत नाही, पण ही जवळीक ही खोटी नाही. ती गप्प राहिली. तिचे डोळे भरून आले. आता वेळेचं बाण नव्हतं. आम्ही बेडवर असेच बसलो, कधी कधी एकमेकांकडे बघत, कधी गप्प, कधी फक्त श्वास घेत. तिचा ड्रेस सरकुतला होता. माझी नाईट पॅन्ट, पण कोणाला काही फरक पडत नव्हता. तिने माझा हात सोडला नाही. मी तिचे बोटं सोडली नाही. राजू, सकाळ झाली की हे सगळं विसरून जायचं हो. पण आता आता फक्त माझ्यातून हरवून जा. मी तिला पुन्हा कुशीत घेतलं. यावेळी खूप वेळ मी माझ्या छातीचं डोकं लावून रडली. हळूहळू मी तिच्या पाठीवरून हात फिरवत होतो. ती कधी थांबली, माझ्याकडे बघितलं. आयुष्यात कधी एवढं कोणी जवळ आलं नाही. आता आलं. हो, पण उशिरा, पण आलं. पहाटेची हलकीशी ओढ हवेत होती. मावशी उठली. तिने आपला ड्रेस सरळ केला. तिचे केस विस्फाटलेले होते. ती बाथरूम मध्ये गेली. थोड्या वेळात आली. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. चहा करू का? हो. ती स्वयंपाकघरात गेली. हॉलमध्ये बसलो. काही वेळात ती 2 कप घेऊन आली. एक माझ्यासाठी, एक तिच्यासाठी. ही रात्र विसरणार नाही मी. मी पण. तिने चहाचा घोट घेतला. मी तिच्याकडे बघितलं. ती माझ्याकडे बघून हसली. हे हे हसू खरं होतं, दुःखातलं पण खरं. सूर्य उगवला. तिच्या अंगावर सोनेरी उजेड पडला. ती उभी होती. ती माझ्या समोर जायची वेळ झाली. घेऊन ये मला पुन्हा भेटायला, पण या सगळ्यांशिवाय नक्की.
तिने माझा हात हलका दाबला, मग सोडला. मी बाहेर पडलो. दारात उभी राहून तिने हात हलवला. तिचा ड्रेस आता नव्हता. ती पुन्हा तशीच मावशी होती, पण तिच्या डोळ्यात त्या रात्री सूप कायम होती. ही कथा संपली, पण अशा कथा ज्यात मन चलचल होतं, ज्यात नाती गुंतागुंती होतात, पण भावना खऱ्या असतात, अशा कथा तुम्हाला आवडत असतील तर ही होती माझी आणि राजू आणि राधिका मावशीचा त्या गोष्टीची गोष्ट, ज्या रात्री नाती विसरली गेली पण माणूस जवळ आला. ज्या रात्री फक्त हाताचा स्पर्श होता, कपड्यांची सडसड होती आणि एकमेकांच्या कुशीत हरवून जाण्याचा ओलावा होता. ही कथा चुकीची होती का? कदाचित होई, पण तिच्यातली जवळीक, तिच्यातली ऊब आणि तिच्यातली माणुसकी ही ती खरी होती. ती कधीही खोटी नव्हती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर, तुमच्या मनाला भिडली असेल तर, तुम्हाला ही रोमॅन्टिक आणि जवळीक ही भावनिक कथा स्पर्शून गेली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि हो, आमचं मन चंचल कुटुंब मोठं करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मन चंचल असेल तरच कथा रंगतात, मन स्थिर असेल तरच फक्त नियम उरतात, पण कथा तेव्हा सुंदर असतात जेव्हा मन चंचल असतं. तुमचा मित्र आजपुरता निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका भावनिक रोमॅन्टिक कथेने. तोपर्यंत मन चंचल ठेवा, कथा वाचत राहा. धन्यवाद मित्रांनो.